आज विजयादशमी म्हणजे दसरा सर्वत्र मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये विजयादशमी म्हणजे दसरा मेळावा साजरा केला जात आहे। दसरा मेळाव्यानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। आज दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे, कारण या शिवसेनेच्या दसरा मेळाव्या दिवशी बाळासाहेबांपासून जे विचारांचं सोनं लुटण्याची परंपरा या शिवसैनिकांची ती आजतागायत कायम आहे। मात्र सध्या शिवसेनेमधील फूट पडल्यानंतर आज दोन ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे। महत्वाचं म्हणजे शिवसेनेचे दोन दसरा मेळावा पार पडत आहेत। एक दसरा मेळावा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो पार पडत आहे तो दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये म्हणजे शिवतीर्थावरती त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये दसरा मेळावा साजरा केला जाणार आहे। तर दुसरा दसरा मेळावा म्हणजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा हा गोरेगावच्या नेस्को येथे पार पडत आहेत आणि त्याच दसरा मेळाव्याच्या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत। गोरेगावची परिस्थिती काय आहे, नेस्को मैदानामध्ये कशा प्रकारे तयारी आहे, नेस्को येथे काय सध्या स्थिती आहे ती आपण सर्वत्र जाणून घेणार आहोत। सध्या परिसर आपण पाहतो या ठिकाणी सध्या आपण गोरेगावच्या नेस्को येथे आहोत आणि बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। बॅनरवरती काय काय उल्लेख करण्यात आलेला आहे, कारण दसरा मेळावा म्हटलं तर बॅनरबाजी ही अत्यंत महत्वाची असते। त्यामुळे बॅनरबाजीतून नेमकं एकनाथ शिंदे असतील किंवा इतर नेते मंडळी असतील हे काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं। तर नेमकं आपण बॅनरबाजी ती पाहणार आहोत। इथे आपण पाहतोय हा एकनाथ शिंदे यांचा बॅनर लागलेला आहे। शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को एक्झिबिशन सेंटर इथे पार पडत आहे आणि या दसरा मेळाव्या निमित्त आपण पाहतोय हिंदुत्ववादी असा दर्शवणारा एकनाथ शिंदे यांचा आपल्याला फोटो पाहायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये भगवी शाल एकनाथ शिंदे यांच्या गळ्यामध्ये पाहायला मिळते आणि निश्चित दसरा मेळावा म्हणजे हिंदू आणि हिंदू राष्ट्र आणि हिंदू देश अशा प्रकारचा प्रचार हा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होताना नेहमीच पाहायला मिळतो। आणि इकडे पाहायला गेलं तर सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त भगवे विचार आणि भगवानचं रक्त आपण पाहतोय अशा प्रकारचं या ठिकाणी पॅरेग्राफ सुद्धा जो इथं लिहिण्यात आलेला आहे। आणि पुढे आपण पाहायला गेलं तर सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त भगवे विचार आणि भगवच रक्त असं सुद्धा या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। आणि शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणून शुभेच्छा सुद्धा देण्यात आलेल्या आहे। साधारणतः आपण पाहतो एकंदरीत तयारी ही आता सध्या सुरू आहे। सायंकाळी 6 वाजल्यापासून या दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि दसरा मेळाव्याच्या आता साधारणतः पाहायला गेलं तर 3 ते 4 तासांचा कालावधी बाकी आहे। मात्र या 3 ते 4 तासांनंतर शिवसेनेची तोफ असेल, एकनाथ शिंदेचं भाषण असेल, त्यांच्या विचारांचं सोलून उठण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुढे जसं आपण जातो या ठिकाणी आपल्याला बॅनर पाहायला मिळतोय, ज्यामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा मुळामध्ये आपण पाहायला गेलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतंय शिवसेना, शिवसेनेचं नाव आहे आणि शिवसेनेचा पक्षचिन्ह आहे। आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला गेलं तर शिवसेना आणि ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचं प्रमुख चिन्ह काय असणार तर ते निश्चित आपण पाहतोय वाघ ते सुद्धा पाहायला मिळत आहे। त्यामुळे दोन चिन्ह आपल्याला सध्या इकडे पाहायला मिळत आहेत। आणि इथे आपण पाहतोय हे निवडणूक चिन्ह आणि पक्ष चिन्ह साधारणतः पाहायला गेलं तर ते सुद्धा आहे आणि या चिन्हाची लढाई आणि त्या शिवसेनेच्या नावाची अजूनही लढाई ही न्यायप्रविष्ट आहे। मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाखाली म्हणजे ज्या वेळेला विधानसभा निवडणूक झाली, लोकसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये शिंदेच्या नेतृत्वाखाली ज्यांनी बंड झाल्यानंतर शिवसैनिक म्हणून शिंदेंना ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांच्यासोबत ज्यांनी शिंदेचा हात धरला, उद्धव ठाकरेंचा हात सोडला, त्यावेळेला जे जे निवडून आले त्या सगळ्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे ज्येष्ठ नेते पाहायला गेलं तर सुरुवातीला आपल्याला गजानन कीर्तीकर असतील त्यांचा फोटो आहे, त्यानंतर रामदास कदम असतील त्यांचा फोटो आहे आणि असे समोर विविध नेते मंडळी आहेत त्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत। खासदार असतील आणि आमदार असतील असे सगळे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला आपण पाहतोय विधानसभेचे, विधान परिषदेचे हे सर्व आमदार इथे यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर डाव्या बाजूला आपण पाहायला गेलं तर सर्व खासदारांचा फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि निश्चितच ही जी ताकद आहे ते शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न हा या बॅनरच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये आपण जर पाहायला गेलं तर शिवसेना कशा प्रकारे फूट झाल्यानंतर तिने कशा प्रकारे उभारी घेतली, साधारणतः आता आगामी काळामध्ये ज्या महापालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील, स्थानिक कार्यकर्ते असतील, हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शिवसेनेत म्हणजे आपण पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहे।
आज दसरा मेळाव्यानिमित्त एकनाथ शिंदे यांचं भाषण असणार आहे। तर या दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला सुद्धा पक्षप्रवेश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर एकीकडे आपण पाहतो अशा प्रकारची ही बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे हा जो आता आपण पाहायला गेलं तर इकडे हा जो मुख्य आपण पाहायला गेलं तर हा बॅनर पाहायला मिळतोय, तर मुख्य प्रवेशद्वार याच्याच समोरच आहे। आपण पाहतोय आज समोरच आपल्याला हा मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा आपट्याचं पान म्हणजे सोनं लुटण्याचं जे आपट्याचं पान असेल दसऱ्या निमित्त एकनाथ शिंदे यांचं फोटो असेल आणि समस्त असा हा आपल्याला फोटो पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आहेत आणि आनंद दिघे आहेत। मुळामध्ये राजकारण आणि समाजकारण नेहमीच या शिवसेनेकडून म्हटलं जात होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा ज्या भूमिकेमध्ये हे संपूर्ण शिवसेनेचे विचार आणि शिवसेनेचं नेतृत्व जे काम करत आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। नेते मंडळी सुद्धा यायला सुरुवात झालेली आपण पाहतो। या ठिकाणी अनेक नेते मंडळी दाखल होत आहेत, पोलीस असतील ते सुद्धा दाखल होत आहेत। मात्र सध्या आपण पाहायला गेलं तर आता इथे आपण पाहतोय हा जो गेट आपण पाहिला, आता गेट मधून जसं आतमध्ये गेलं तर निश्चितच हा प्रमुख द्वार असणार आहे, ज्याच्यामधून एकनाथ शिंदे असतील अनेक नेते मंडळी असतील ते या गेट मधून प्रवेश घेतील। तर पुढे मेन गेट हे पुढे जिथे एंट्री गेट आहे तिकडनं कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे अशा प्रकारची तयारी सुरू आहे। आता आपण पाहायला गेलं तर साधारणतः आपण पाहायला गेलं तर आता ज्या ठिकाणी नेस्को एक्झिबिशन सेंटर आहे ते जो शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा त्यानिमित्त भाषण सभा जी पार पडणार आहे त्या संदर्भातील बाहेरील कशा प्रकारे तयारी आहे, बाहेरची दृश्य काय ती आपण पाहिली। आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये नेमकं कशा प्रकारे तयारी आहे। मुळामध्ये ज्या ज्या वेळेला आपण पाहायला गेलं तर खुर्च्यांचं राजकारण या दसरा मेळाव्यामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालं। त्यामुळे खुर्च्यांचं कशा प्रकारे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, किती खुर्च्या आहेत, या सगळ्या आपण माहिती आत जाऊन जेव्हा लाईव्ह करणार आहोत किंवा आत जाऊन जेव्हा आपण आता संपूर्णपणे पाहणी करणार आहोत त्यामध्ये आपण संपूर्णपणे आता नेमकी कशा प्रकारे तयारी आहे ती पाहणार आहोत। त्यामुळे आता तुर्तास आपण आता बाहेरचं आपण पाहिलेलं आहे काय काय आहे, कशा प्रकारे तयारी केली हे आपण पाहिली। आता आपण थेट आत जाणार आहोत। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।